नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत छोले सलाड। तर त्याला पटकन जाऊन छोले सलाड जे आपल्याला अगदी मुंबईच्या स्ट्रीट स्टाईलमध्ये काय मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अगदी ह्याच प्रकारे भेटतं। तर त्याला पटकन जाऊन असं रॉ मँगो म्हणजेच कैरीचा छोले सलाड करूया। आता कैरी का, आता इथं ऑफ सीझन असेल म्हणजे कैरी नसतील तर तुम्ही लेमनचा सुद्धा वापर करू शकता, लिंबाचा रसाचा। पण आता कैरीचा सीझन आहे तर आपण कसं काय चुकू शकतो ही सलाड। तर चला पटकन जाऊन इथं बघूया। इथं आहे भिजवलेले शिजून घेतलेले 2 वाटी छोले, बॉईल्ड छोले आहे 2 वाटी। योग्य प्रमाण आपण बघ आहोत। सलाडमध्ये तुम्ही कमी जास्त काही जिन्नस करू शकता। इथं काय आवडणाऱ्या भाज्या आहेत, लाईक कांदा आहे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला, टमॅटो आहे एक बारीक चिरलेला, कोथिंबीर आहे हवी तितकी तुम्ही घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कमी तिखटवाल्या आहेत, आणि गाजर घेतलेलं एक छोटंसं ऑरेंजवालं बारीक चिरून घेतलेलं आहे, आणि कैरी घेतलेली सालीसहित 1 स्लाईस कैरी घेतलेली आहे। 1 स्लाईस असतो ना, ती बारीक चिरून घेतलेली सालीसहित घेतली। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढून 1 स्लाईस बारीक चिरून कैरी घेऊ शकता, किंवा किसून घेतली तरी चालेल, ॲज यू लाईक। आता ह्याच्यामध्ये अजून काय तुम्ही ॲड करू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर ॲड करू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा भाज्या अजून काही ॲड करू शकता, लाईक कॅबेज ॲड करू शकता, बॉईल बटाटा ॲड करू शकता, आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं कांदा टमाटा महत्त्वाचं आहे तसं आहे सॉल्टेड पीनट म्हणजेच भाजके शेंगदाणे महत्त्वाचे ह्याच्यात, आणि डाळिंब ह्याच्यात महत्त्वाचं आहे। तर सोललेले डाळिंब आहे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी आपले भाजके शेंगदाणे जे सॉल्टेड शेंगदाणे आहेत। आणि इथं काही ड्राय मसाल्यांमध्ये आहे चिली फ्लेक्स, मिक्स्ड हब, पेरी पेरी मसाला आणि काळं मीठ। आता पेरी पेरी मसाला आणि मिक्स्ड हब हे आपल्याला चिली फ्लेक्स सगळे आपल्याला पिझ्झा सीझनिंगमध्ये भेटतात। मिक्स्ड हब घेतलं तरी चालेल, लाल तिखट टाकलं तरी चालेल। आता इथं मिक्सिंग बोलमध्ये असेंबल करूया आपण। मिक्सिंग बोल घेतलं असं मोठं पातेलं वगैरे घेऊ शकता, त्याला टाकला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कैरी, टमाटे हे बघा असं स्क्वेअर पीसमध्ये मी बारीक चिरून घेतलेलं आहे, सालीसहित आहे। तुम्हाला हवं तर जसं मी म्हटलं की तुम्ही साल काढूनसुद्धा घेऊ शकता। टमॅटो, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची। आता 1 मिरची मी लवंगी घेतलेली आणि 1 तिखट कमी घेतलेली पोपटी। तर तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्तसुद्धा तुम्ही करू शकता। पण ह्याच्यात मस्ट आहे कांदा, टमॅटो, कैरी आणि पीनट, रोस्टेड पीनट, सॉल्टेड पीनट जे असतात ना ते। आता पीनट नसेल आवडत तर तुम्ही रोस्टेड म्हणजे सॉल्टेड काजूसुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता हां। आणि डाळिंब, आता सहसा लहान मुलं असो किंवा मोठे असो फ्रूट्स नट्स खात नाही, तर हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे। आणि जे छोले आहेत आपले ते छानपैकी बॉईल आहे 4-5 शिट्ट्या देऊन, आणि सगळे मसाले ॲड केले चिली फ्लेक्स वगैरे, आणि असं टॉस करून घ्यायचं, झाकण ठेवायचं। हे बघ अगदी 2-3 मिनटं शेक केलं की झालं आपलं सगळं जिन्नस रेडी आहे। छोले सलाड इज रेडी टू सर्व आहे ना, अगदी इझी। छोट्या मोठ्या भुकेला सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा, अगदी तुम्ही लंच किंवा डिनरसुद्धा स्किप करू शकता हे खाल्ल्यावरती। इतकं हाय प्रोटीन आणि हाय रिच इन फायबर, आयर्न आणि प्रोटीन रिच आहे। तर नक्कीच ह्या प्रकारे ह्या उन्हाळ्यामध्ये नेहमीचंच आपल्याला भाजी पोळी डाळ भात खायचा कंटाळा आला तर ह्या प्रकारे छोले चणे किंवा ही सेम प्रोसिजर तुम्ही हिरव्या मुगांसोबतसुद्धा फॉलो करू शकता। असं छोले सलाड करा आणि एन्जॉय करा। टेम्पटेटिंग खूप आहे, कारण की अगदीच आंबट गोड तिखट सगळं कॉम्बिनेशन आहे। तर नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे। मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा। लहान असो मोठे असो सगळ्यांना हेल्दी चारा आणि हेल्दी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।